सर्व 22 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करून सुनेत्रा पवार यांनी दणदणीत विजय मिळवला। निवड विजयच मिळवला नाही तर देशात नवा विक्रम प्रस्थापित केला। अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी गेल्या 28 एप्रिलला पोटनिवडणूक झाली। 4 मेला निकाल लागले। सुनेत्रा पवार 2 लाखाहून अधिक मतांनी जिंकल्या। हा विजय अपेक्षितच होता, पण या निकालाने जो काही विक्रम झालाय त्याची आता देशभर चर्चा। सुनेत्रा पवारांनी या पोटनिवडणुकीत केवळ विजय मिळवला नाही तर देशाच्या निवडणूक इतिहासातील मतधिक्याचं आणि टक्केवारीचे सगळे जुने विक्रम मोडीत काढले। त्यामुळेच आपण आजच्या या व्हिडिओत सुनेत्रा पवार यांनी कोणकोणते विक्रम केलेत, अजित पवारांचे कोणते विक्रम मोडले, अभिजित बिचुकले ते करुणा मुंडे अशा सर्वांना किती मतं पडली, त्यामुळे किती जणांची डिपॉझिट जप्त झालं, डिपॉझिट जप्त होण्याचा कायदा काय सांगतो याचं विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी। सुनेत्रा पवार यांनी कोणता विक्रम मोडला? सुरुवातीलाच आपण निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालाच्या अधिकृत आकडेवारीवर एक नजर टाकूया। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या पोटनिवडणुकीत एकूण 2,23,878 मतदारांनी आपला हक्क बजावला। त्यापैकी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना तब्बल 2,18,969 मतं मिळाली। दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या उमेदवाराला म्हणजेच RY घुटकोडे यांना केवळ 935 मतं मिळाली आहेत। म्हणजेच या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार थोड्या नव्हे तर 2,18,034 इतक्या मताधिक्याने विजयी झाल्या। याआधी देशात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद मतदारसंघातील भाजप उमेदवार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता। 2022च्या निवडणुकीत सुनील कुमार शर्मा यांना 2,14,835 इतकं मताधिक्य घेतलं होतं। सुनेत्रा पवारांनी 2,18,034 मताधिक्य मिळून हा राष्ट्रीय विक्रम आता स्वतःच्या नावावर केला। टक्केवारीचा विचार केला तर सुनेत्रा पवार यांना एकूण वैध मतापैकी तब्बल 97.81% मतं मिळाली। टीव्ही मराठीच्या बातमीनुसार याआधी 1989च्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे PL हंडू यांना 96% अधिक मतं मिळाली होती। सुनेत्रा पवारांनी 97.81% मतं घेत हा 37 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला। इतकंच नाही तर बारामतीमध्ये 2019 मध्ये अजित पवार यांनी 1,65,265 मताधिक्य मिळवलं होतं। तर नुकत्याच झालेल्या नोव्हेंबर 2024च्या निवडणुकीत अजितदादांनी योगेंद्र पवारांचा 1,08,99 मतांनी पराभव केला होता। हे दोन्ही कौटुंबिक विक्रमही आता सुनेत्रा पवारांच्या नावावर झाले। कोणाचं डिपॉझिट जप्त झालं? बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं। पण हे डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय आणि त्याचा निवडणूक कायदा काय सांगतो हेही आपण जरा समजून घेऊ। सुनेत्रा पवार आणि महायुती तसंच शरद पवारांच्या विनंतीनंतर या पोटनिवडणुकीतून काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतली। त्यामुळे रिंगणात प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नव्हता। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अपक्षांसह एकूण 22 उमेदवार उभे होते, म्हणजेच एकूण 23 उमेदवार आणि नोटा मिळून 24 पर्याय EVM वर होते। लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे 10,000 रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते। असं का तर निवडणुकीबद्दल गांभीर्य असलेले उमेदवार रिंगणात उतरावेत आणि कुणीही केवळ हौस म्हणून अर्ज भरू नये हा यामागचा मुख्य उद्देश आहे। हे डिपॉझिट परत मिळतं, पण त्यासाठी काही नियम आहेत। डिपॉझिट परत मिळवण्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मताच्या 1/6 म्हणजे 16.33% मतं मिळणं बंधनकारक असतं। उमेदवाराला 16.33% कमी मतं पडली तर त्यानं जमा केलेलं 10,000 रुपयांचं डिपॉझिट जप्त होतं आणि ती रक्कम निवडणूक आयोगाकडून कोणत्याही परिस्थितीत परत दिली जात नाही। आता बारामतीचं बघूया। बारामतीत एकूण जवळपास 2,23,000 मतदान झालं। त्यामुळे डिपॉझिट वाचवण्यासाठी प्रत्येक विरोधी उमेदवाराला किमान 36,000च्या आसपास मतं मिळणं आवश्यक होतं। पण झालं काय? दुसऱ्या क्रमांकावरील घुटकोडे यांना फक्त 935 मतं म्हणजेच 0.42% मतं मिळाली। कोणत्याही निवडणुकीत उतरणारे निवडणूक फेम अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिजित बिचुकले यांना फक्त 333 मतं मिळाली, तर करुणा धनंजय मुंडे यांना अवघी 301 मतं पडली। नोटा नन ऑफ द अबोवला 774 मतं मिळाली। म्हणजेच बिचुकले आणि मुंडे यांच्यापेक्षाही बारामतीकरांनी नोटाला अधिक पसंती दिली। सुनेत्रा पवारांच्या विरोधात असलेल्या सर्व 22 उमेदवारांना मिळून केवळ 4,837 मतच मिळाली। त्यामुळे सर्व 22 उमेदवारांचं डिपॉझिट आता जप्त झालंय। सुनेत्रा पवारांनी हा इतिहास कसा रचला? आता या प्रचंड एकतर्फी आणि ऐतिहासिक विजयामागची कारणही आपण समजून घेतली पाहिजेत। अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली, त्यामुळे एक दुःखाची किनार या पोटनिवडणुकीला होती। अजित पवार यांनी बारामतीकरांसोबत एक पर्सनल कनेक्ट तयार केला होता। बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जे अफाट योगदान दिलं होतं
त्याची उत्तराई करण्यासाठी बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना भरभरून मतदान केलं. एक प्रकारे बारामतीकरांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली. दुसरी गोष्ट म्हणजे प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीनं या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार दिला नाही. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येते, पण अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून आपण ही पोटनिवडणूक लढणार असल्याची भूमिका खासदार सुप्रिया सुळेंनी जाहीर केली. सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतर काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे कोणत्या प्रमुख राजकीय पक्षाचा उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरला नाही. परिणाम ही लढत पूर्णपणे एकतर्फी झाली, पण मतदान कमी म्हणजे 58.27% इतकंच झालं. त्यामुळे सुनेत्रा पवार मताधिक्याचा विक्रम मोडतील की नाही याची चर्चा सुरू झाली. पण बारामतीकरांनी एक प्रकारे अजितदादांना श्रद्धांजली म्हणून सुनेत्रा पवारांच्या पारड्यात ऐतिहासिक मताधिक्य टाकलं. दुःखाची किनार असल्यामुळे आणि ऐतिहासिक आणि विक्रमी विजय मिळूनही सुनेत्रा पवार यांनी हा विजय सेलिब्रेट न करण्याचा निर्णय घेतला. मिरवणूक काढण्यास किंवा गुलाल उधळण्यास कार्यकर्त्यांना मनाई करण्यात आली. हा विजय म्हणजे केवळ राजकीय यश नसून आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. पोटनिवडणुकीच्या या निकालानं बारामती आणि अजित पवारांचं नातं किती घट्ट होतं हेच अधोरेखित झालं. पण त्याचवेळी बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांवर प्रचंड विश्वासही टाकला. तुम्हाला काय वाटतं? बारामतीचा हा 2,18,034 मताधिक्याचा विक्रम भविष्यात कधी मोडला जाईल का? काँग्रेसने पोटनिवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय योग्य होता का? सुनेत्रा पवारांपुढची आव्हानं काय आहेत? डिपॉझिट जप्त होत असतानाही बिचुकले निवडणूक का लढवतात? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.